नहीं चलेगी नहीं चलेगी या प्रशासनाचं करायचं काय? कंपनीचं करायचं काय? ठेवलं त्याबद्दल मी या हिटलर प्रशासकीय लोकशाहीचा धिक्कार धिक्कार धिक्कार. पुरस्कार मिळत गेले अचानक 8 महिन्यात असं काय झालं का लोणावळ्यात दुर्गंधीचं साम्राज्य आलं. आपण तहसीलदार आल्यावर आपण त्यांना विनंती केली पाहिजे का असला शिव आम्हाला नको आणि दुसरा कोणी शिव येणारा असेल तर तो लोकांचं काम करणारा पाहिजे. असं नाही का आज हा शिव आहे तर अमुक 4 लोकांचा ऐकतोय, उद्या नवीन कोणी येईल तो दुसऱ्या 4 लोकांचा ऐकल. असा शिव आम्हाला नको. जो कोणी शिव येईल तो लोकांचं काम करणारा शिव पाहिजे. इथे लोकांना वेळ देण्यासाठी पाहिजे. जे आहे जगताप साहेब यांचं प्रेमपत्र सकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्व आंदोलकांना मिळालं. मी त्याच्यावरती एक प्रश्न केला की जसं आम्हाला प्रेमपत्र दिलं तसं प्रेमपत्र ज्यामुळे ही भूमिका तयार झालेली आंदोलनाची त्या मुख्याधिकाऱ्यांना आपण दिलं का, तर त्याच्यावरती कुलकर्ण्यांचं काही उत्तर आपल्याला आलेलं नाहीये. लोकांची मदत तुम्हाला पाहिजे आणि लोणाच्या लोकांना रोजीरोटी नको हा प्रश्न मी त्यांना उपस्थित केला. आज खरं तर मावळ तालुक्यातील सर्व नेते या लोणाकरांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहायला पाहिजे आणि भविष्य काळात ते जर उभे राहिले नाहीत तर त्यांना या शहरामध्ये काळे झेंडे दाखवले जातील. आम्ही फक्त मतापुरते राहील. जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत हा व्यक्ती सक्तीच्या रजेवरती असेल. पण ही चौकशी करताना शहरातली एक कमिटी सुद्धा तुम्ही नेमली पाहिजे की तुम्ही चौकशी करा. मी काय करणार, शासकीय कागदाला कागद तोडणार तसं करू नका. नागरिकांच्या तक्रारी काय आहेत, कुठल्या टेंडरच्या तक्रारी आहेत, त्याच्यावरती तुम्ही 4 जणांची कमिटी तयार करा. लोणावळ्यात प्रथमच गृहोपयोगी वस्तूंचे भव्य दालन आर्या मार्ट. संसार उपयोगी सर्व वस्तू एकाच ठिकाणी. दर्जेदार वस्तू त्याही सवलतीच्या दरात. अन्नधान्य, ड्रायफ्रूट, सौंदर्य प्रसाधने, हाऊसकीपिंग, स्टेशनरी, डिस्पोजेबल वस्तू, महिला पुरुष व लहान मुलांचे अंडर गार्मेंट्स, क्लिनिंगचे सर्व सामान. अनेक वस्तूंवर 30% सवलत तर काही वस्तू एकावर एक फ्री म्हणजेच बाय 1 गेट 1 फ्री. आर्या मार्ट मध्ये सर्व म्हणजे सर्वच काही मिळणार. दर्जेदार सेवा, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था. एकदा अवश्य भेट द्या. आर्या मार्ट, भैरवनाथ नगर, औंढे रोड, कुसगाव, लोणावळा. आर्या मार्ट. मुख्य कारण आहे तुम्ही आम्ही सगळे लोणावळ्याचे नागरिक आहे. आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे जवळजवळ 6-7 वर्ष आपण आनंदात होतो. का आनंदात होतो, कारण की आपल्या लोणावळा नगरपालिकेला स्वच्छतेचे पुरस्कार मिळत गेले. करोडोची बक्षिसं आले. दिल्लीपर्यंत आपण पुरस्कार घ्यायला गेलो आणि त्याच्यात दूध आपण म्हणतो ना दुधात साखर. तर आपल्या या महिला भगिनी जे इथं आहेत त्यांनी हळदी कुंकू बी आपल्या कचरा डेपोवर केलं होतं. म्हणजे एवढा आपला स्वच्छ आणि सुंदर लोणावळा होता. आणि किती रुपयात होता? 4.5 करोड रुपये मध्ये होता. किती? 4.5 करोड. पुरस्कार मिळत गेले अचानक 8 महिन्यात असं काय झालं का लोणावळ्यात दुर्गंधीचं साम्राज्य आलं. आणि पहिले आपले नगरसेवक असायचे, नगराध्यक्ष असायचे. जनतेच्या हिताचा निर्णय जनरल बोर्ड मध्ये मीटिंग घेऊन परत जनरल बोर्ड घेऊन तुम्ही लोक निर्णय घ्यायचे. बरोबर नाही? बरोबर. जर हा शहराचा एवढा मोठा निर्णय
4.5 करोड जर 11 करोड पर्यंत न्यायचा होता तर एवढा अट्टाहास का? आज नाही उद्या 3-4 महिन्यांनी इलेक्शन लागलं असतं, नवीन बॉडी आली असती, ह्याच्यापैकी 80% लोक आपले नगरसेवक आतमध्ये असले असते आणि त्यांनी जर जनतेच्या हिताचा जर निर्णय हा असता तर त्यांनी तो निर्णय घेतला असता. एवढं युद्ध पातळीवर निर्णय घ्यायची गरज काय? आणि तो निर्णय घेतला तर त्याच्यावर एवढी मोठी शोक आणते का? सणासुदीला या लोकांनी आपल्याला त्रास दिलाय. सणासुदीमध्ये आपलं दुर्गंधीचं साम्राज्य आपल्या लोण्यात होतं. तुम्हाला जर आमची काळजी होती, लोणावळा नागरिकांची काळजी होती, तर तुम्ही सण झाल्यानंतर ते टेंडर द्यायचं होतं. जुनी लोक आपली काम करत होती, त्यांचं आपलं काम करत होते. आज लोणावळ्याचे जे स्वच्छता कर्मचारी आहे, जे स्वच्छता कामगार आहे, जे लोणावळ्याचे नागरिक आहे, जे तरुण मंडळ आहे, जे संघटना आहे, या सगळ्यांनी, माझी नगरसेवक आहे, माझी नगराध्यक्ष आहे, या सगळ्यांनी मेहनत केल्यामुळे आपल्याला पुरस्कार मिळाला होता. आज ही नवीन नेमणूक करून या लोकांनी आपल्या सगळ्यांचा अपमान केलेला आहे. काय केलंय तर अपमान केला. हे 12 करोड यांना अधिकारच नव्हता आणि हे अशी उधळपट्टी आज आपण बघत नाही. तुम्ही इथं सगळे उभे आहे. लोणावळ्यामध्ये नाना नानी पार्क कुठे आहे माहितीये का कुणाला? पैशाची उधळण कोण करतं? हे लोक 4 करोड खर्च केला, अजून वयस्कर नाना आणि काय तिथं तरुण मुलं मुली जाऊ नाही शकत, अशी परिस्थिती आहे. सिग्नल चालू झाला, कधी चालू झाला दिसला तुम्हाला सिग्नल? तिथं उधळ. आणि ह्या ज्या नगरपालिकेत आपण उभे आहे, 15 करोड मध्ये नगरपालिका होणार होती 3 वर्षात. किती वर्षात? त्याला लागले किती अमित शेठ? 10 वर्ष. आणि पैसे किती गेले? 30 करोड. 30 करोड. आणि आज तुम्ही कुणाला बाहेरच्या माणसाला आणलं तर ती म्हणून हे नगरपालिका 30-40 वर्ष जुनी आहे. का वापरते? बोलणार का नाही? इथून पाणी पडतं, तिथं आपण वर आलो तर फक्त पायऱ्यांवर पाणी. ही लूट तुम्हाला 3च उदाहरणं देतो, मग बाकी लोक बोलतील. सगळ्यात मोठा प्रश्न बागरवाडी ब्रिज. 7.5 करोड मध्ये ब्रिज होणार होता, त्याला आज 15 वर्ष आले. आज तो गेला किती? 16 करोड. आज जे कॉन्ट्रॅक्ट 7 कॉन्ट्रॅक्ट होते, 7 कोटी 6.5 करोड पण द्यायचं. यांचा म्हणे डीएसआर हा वाढलाय. किती डीएसआर वाढला? 6 करोड, 5.5 करोड. अरे कुठला डीएसआर आहे? म्हणे आम्ही नाही केलं, कलेक्टरनी केलं. अरे कलेक्टरला पण काहीतरी सीमा आहे का नाही? काय वाढवायचं? कुणाच्या नावाखाली कशाला करतात? हा भोंगळा कारभार तुम्ही सगळ्यांनी नेत्यांनी मिळून केलेला आहे. कुणाच्या जीवाशी खेळता? अशा किती काम आहे, अशी किती नगरपालिकेची कामे आहे. आमची प्रशासन बसल्यापासून किती यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन केलेत बघा. किती लोणावळ्याचं वाटोळं केलं. आपण 2-3 विषयावरती आलो इथं, तर सगळं काढलं तर ही नगरपालिका यांनी विकली आहे, ठेवली नाही. काय केली आहे यांनी गोंधळ? आपले पत्रकार होते ते, त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली या ठिकाणी आणि काय मुद्दे मांडले कालच घेतले आणि तांत्रिक मुद्दे मांडले ते चुकीचे मांडले. ते कसे मांडले मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. त्यांनी एक तर सुरुवात केली, आपण पहिला आपला प्रेस कॉन्फरन्स 11 तारखेला आम्ही त्यांना 10 तारखेला आम्ही त्यांना भेटलो. ते म्हणले आम्हाला कोणी काही पुरावे दिले नाही की कंपनी ब्लॅकलिस्टेड आहे म्हणून. अरे ब्लॅकलिस्टेड कंपनी आहे, ते शोधायचं काम कोणाचं आहे? पगार कोण घेतो? सरकारचा. हा सीओ घेतो. सीओनी ते शोधलं पाहिजे हे कंपनी ब्लॅकलिस्टेड आहे का काय आहे. तर आम्हाला विचारतो, माझ्याकडे पुरावे द्या, मी त्याच्यावर योग्य तर निर्णय घेईन. अरे योग्य काय घेता? आम्ही 11 तारखेला इथे 12 तारखेला परत प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यांनी एवढ्या घाईगडबडीत त्याला वर्क ऑर्डर देऊन टाकला. वर्क ऑर्डर दिल्याबरोबर तो जर लगेच हायकोर्टात जाऊन कॅवेट पण दाखल केला त्याच्यावर, म्हणजे कोणी स्टे आणू नये म्हणून. हा मुद्दा त्याला तो टेक्निकल झाला. आणि दुसरा त्यांनी 2-3 मुद्दे मांडले का आम्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करून ते मान्यता घेतलेली आहे, कलेक्टरची प्रशासकीय मान्यता घेतलेली आहे. आणि त्यांनी जो मुद्दा मांडला का 4 करोड आम्ही वाढवले. फक्त मूळ टेंडर आपला 5 कोटीचं त्यांनी ते फिगर सांगितला, 5.5 कोटी आणि टेंडर गेलेला आहे 12 कोटीला. म्हणजे फरक 6.5 कोटीचा आहे, 4 कोटीचा नाही. हा मुद्दा त्यांनी चुकीचा मांडलाय. आणि टेंडर मध्ये असे काय त्यांनी कंडिशन टाकले होते की एखाद्या साधारण आपला इथला स्थानिक जो ठेकेदार असेल किंवा कोण असेल ते त्याच्यात भरू शकणार नाही. त्यांनी मुद्दे असे टाकले की जी मशिनरी असेल, जेसीबी असेल किंवा पोकलेन असेल, ती स्वतःची पाहिजे. अरे एखादा छोटा ठेकेदार असेल, तो काम घेतल्यानंतर पैसे कमवल्यानंतर घेऊ शकतो, भाड्याने आणू शकतो. तर त्याला सर्वांना म्हणजे पद्धतशीर हा फेब्रुवारी महिन्यापासून हा डाव रचला गेलेला आहे. पहिला ते बजेटमध्ये तरतूद केली गेलेली आहे 12 कोटीची. आणि त्याच्यानंतर हा डाव रचून यांनी त्याच्यानंतर त्यांनी असे पॉईंट टेकले का जेव्हा आपण प्री बिडिंग असतं त्या प्री बिडिंग मध्ये 3 ठेकेदार होते. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन झाला 3 ठेकेदारांचा, त्याच्यात त्यांनी 100 गुण ठेवले होते. 100 गुण मधले 70 गुण टेक्निकल साठी होते आणि 30 गुण आर्थिक, त्या ठेकेदारची आर्थिक परिस्थिती बघण्यासाठी. पण त्यांनी तिथे 70 गुण आणि ह्याच्यात कोणाला किती गुण द्यायचे हे ठरवणारे कोण? तर हेच सीओ.
सीओ आणि त्यांचे अधिकारी, अरे त्यांना गुण ठरवायचेच होते तर कुठल्या तरी एक्सपर्ट मागवायचे होते बाहेरून, इंजिनियर वगैरे भरपूर आहे सरकारचे, पीडब्ल्यूडी कडून कोणाकडून, पण यांनी काय केलं, यांच्या हातातच गुण ठेवलं. आणि ज्यांनी सर्वात जास्त म्हणजे टेंडर भरला होता 1 नंबरचा तो लोएस्ट नाही, त्यांनी सांगितलं का लोएस्ट देणं असं काय नाही, जो हायेस्ट होता त्यांनी त्याला टेंडर दिलं, त्याला सर्वात जास्त गुण दिले. अरे गुण देणारे तुम्हीच, म्हणजे पेपर सेट तुम्हीच करणार आणि त्याचं उत्तर पण तुम्हीच देणार आणि मार्क पण तुम्हीच देणार. म्हणजे मार्क देऊन यांनी सर्व सेटिंग केली होती. त्या ठेकेदारला बीव्हीजीला सर्वात जास्त गुण देऊन तो सर्वात जास्त त्याचा टेंडर होता, तरी देखील त्याचा टेंडर मंजूर केला या ठिकाणी. आणि बीव्हीजी कंपनी बद्दल सांगायचं तर आम्ही स्वतः सीओला भेटलो होतो, त्यांना एक आम्ही बंच दिला. हा बीव्हीजी कंपनी जर कोणाला पाहिजे नसेल तर मी रेकॉर्ड देतो. हा बीव्हीजी कंपनी न्यू बॉम्बे मध्ये त्याला बॅन केलेला आहे, त्याचं काम समाधानकारक नाहीये म्हणून त्याला न्यू बॉम्बे मध्ये त्याला टेंडर भरून दिलं नाही. त्यांनी 2016ला भरला होता, 2017ला त्याला तिथे काढून टाकलं आणि त्याला तिथे भरून दिला नाही, थोडक्यात ब्लॅकलिस्ट केला. संगमनेर नगरपालिकेला पण तो झाले, सोलापूर नगरपालिकेला बीव्हीजीचं तेच आहे. आणि जवळजवळ जयपूरमध्ये श्रीरामपूर आहे आणि संगमनेर नाही श्रीरामपूर आहे. आणि जयपूरमध्ये जर तुम्ही बघितला तिथला जो गव्हर्नमेंट राजस्थानचं कॉर्पोरेशन आहे त्या ठिकाणी या कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकू नये म्हणून या कंपनीचा असिस्टंट मॅनेजर जनरल मॅनेजर चव्हाण म्हणून त्याला 12 लाख रुपये तिथल्या सीबीआयनी म्हणजे रिश्वत देताना धरले त्या ठिकाणी. मग असे या कंपनीचं काय सीओला माहित नाही याचा रेकॉर्ड का पब्लिकली काढून त्यांना द्यायचं का? टेंडर कधी निघतो, ऑनलाईन निघतो, काय प्रत्येक जण काय ऑनलाईन बघत असतो का? टेंडरची साईट बघत असतो का? या काम सगळं शोधायचं, एखादी कंपनी चांगली आहे का वाईट आहे ते तुम्ही सीओचं काम आहे. पगार कोण घेते? सरकारचा पगार तुम्ही काय बसण्यासाठी घेता का टेंडर देण्यासाठी? टेंडर देण्यासाठी यांनी फेब्रुवारी पासून सुरुवात केलेली आहे आणि शेवटी त्यांनी एवढ्या घाई गडबडीत 11ला आपल्या प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर 12 तारखेला आपली परत प्रेस कॉन्फरन्स झाली होती. 11 वाजता यांनी त्यांना वर्क ऑर्डर देऊन टाकली आणि आपल्या लोकल ठेकेदारांना सांगितलं 14 तारखेपासून काम बंद करा. तर असा हा जो सीओ आहे ह्याचा आपण सर्वांनी अरे या सीओचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सीओचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. बीव्हीजी कंपनीच्या दलालांचा, बीव्हीजी कंपनीच्या दलालांचा. हा सीओ कोणाचं ऐकत नाही, स्वतःचा मनमानी करतोय. असा सीओ इथून गेलाच पाहिजे. सरकारला आपण त्याला हे समजायला पाहिजे की ही लोकशाही आहे. त्या लोकशाहीमध्ये जरी आमचे काही प्रसंग अवधानाने निवडणुका लांबल्या असतील म्हणून जर प्रतिनिधी आत्मधी नसतील म्हणून तुम्ही मनमानी कारभार करू शकत नाही. सर्वांना विश्वासात घेऊन तो कारभार केला पाहिजे. गावातल्या 4 माणसांचं ऐकायचं आणि त्यापैकी निर्णय घ्यायचे. हे जी पद्धती तो वापरली जाते त्या पद्धतीचा मी निषेध करतो. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही साम्राज्य पाहतो आपण की अनेक पुरस्कार ग्रंथ आपल्या नगरपालिकेला मिळालेले आहे, पण त्याचा आनंदही मगाच्या काही व्यक्तीने वाटते सर्वांनी व्यक्तही केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये निवडणुका थांबल्यानंतर नगरपालिका निवडणुका काही दिवसांनी होतीलही, पण थांबल्यानंतर जो एकाधिकार प्रकारचा कारभार सुरू झालेला आहे त्या कारभारामध्ये संपूर्ण शहरात जो पद्धतीनं संपूर्ण साम्राज्य अगदी कचरा गाड्या सुद्धा व्यवस्थितपणे कचरा उचलला जात नाही हे सांगण्याची मी गरज नाही. आमच्या तिथल्या मार्केटची अवस्था तर मी सांगायची गरज नाही, तुम्हाला सर्वांना ते माहिती आहे. तिथला प्रत्येक नेता काही ना काही कामानिमित्त तिथे येतो, ते पाहतो. ही वाईट परिस्थिती आहे. असं या शहराची एकूण परिस्थिती आहे. कॉन्ट्रॅक्ट कोण कोणाला देतं, कसं देते. जर ब्लॅक लिस्टला समोरचा माणूस असेल तर हे कॉन्ट्रॅक्ट त्याला खऱ्या अर्थानं दिलं गेलं नाही पाहिजे. पण असं असताना सुद्धा ते दिलं जातं म्हणजे ही मनमानीशी आहे किंवा कुठंतरी याच्यामध्ये नको जो वास येतो त्याला आपण म्हणतो की जो यायला नको असा वास आपला येतो, जेणेकरून त्याचा परिणाम संपूर्ण शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांच्यावर होऊ नये. आणि मी पाणीपट्टीची वाढ केलेली 30% ही सुद्धा अयोग्य आहे आणि त्यामुळे तिथल्या सर्वसामान्य माणसाचं खरं तरी कमांड बोलणं गरिबांचं त्याचा विचार झाला पाहिजे. एवढंच मी या ठिकाणी बोलतो. हे इतकं साधं 125 कार्यकर्ते कामगार काम करतात. ज्या ठिकाणी यांनी 394 कामगार लावले. काय गरज आहे 394 लावायचे? याच कामगारांकडून आपण गेले 6 वर्ष चांगला स्वच्छ लोणावळा म्हणून पारितोषिक मिळवतो. याच्यामध्ये सर्व लोकांचा नागरिकांचा सहभाग आहे. इथले असलेले नगरसेवक असतील सगळ्यांनी सहकार्य केलं. आज अशी काय गरज पडली हो यांना
की हे करून कारण याच्यातला जो डिफरन्स आहे, यांना 15,000 देणे DSR रेट यांनी 28-30 हजार रुपयांनी करून आणलेलं आहे मानशी, आणि हे वरचे जे 9,000 रुपये हे यांना खायचे. हे पैसे खाताना आपल्याला हे कमिशन खायला यांना मिळावं म्हणून यांनी केलेलं आहे. आता या टेंडर प्रोसेसमध्ये पण यांनी टेक्निकली काल काहीतरी त्यांनी मुलाखत दिली. तुम्ही मुलाखत देताना लोणावळ्याकरांना गृहीत धरता का? लोणावळ्याकरांना तुम्ही असं वाटत असेल CO साहेबांना की आपल्याला कोणाचा तरी पाठिंबा म्हणून आपण काही करू शकतो, तसं होणार नाही. मुळात हे लोणावळा आहे. लोणावळ्यातली लोक सौजन्य दाखवतात याचा अर्थ बुजदिल नाही. यामध्ये त्यांनी जे पॉइंट काढले होते त्याच्यामध्ये माझ्याकडे 20 पॉइंट आहेत. मी आता हे सगळे उद्धृत करत नाही. पत्रकार बांधवांना मी विनंती करतो की प्रश्न आमच्या वतीने विचारा, आमच्या वतीने प्रश्न विचारा जे आम्ही ते मांडलेले. कारण त्यांनी जो भ्रष्टाचार करायचा ठरवलंय, साहेबांनी कुठलाही आपला स्वतःचा एक्सपिरियन्स त्यांच्याकडे नाही. कुठली गोष्ट कशी कायदेशीर करायची याचाही ठोकताळा नाही. कुठल्याही मोठ्या नेत्यांना, आमदार असतील, खासदार असतील, यांचंही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांनी अगदी साध्या 2 गोष्टी आहेत. झेंडा वंदन झाल्यानंतर झेंड्याचा जो प्रकार झाला, आपण लोणावळेकरांनी ज्यावेळेला अर्ज केला त्यावेळेला त्या गरीब कामगार लोकांना वेठीस धरलं. त्यांनी साधी माफी मागितली का? माफी मागितली नाही? उशीच्या इथलं ज्या वेळेला तोडायला गेली, जी लोक पोटं भरतात त्या लोकांना पोटं भरताना तुम्ही त्यांच्यावर बुलडोझर चालवता कोणाला न विचारता. कुठला अधिकार आहे हा? म्हणजे तुम्ही तुमची मनमानी करणार, लोकांना त्रास देणार आणि आता पैसे खाणार. तुम्ही पैसे खाऊन निघून जाणार आणि आम्ही मात्र भोगणार. कुठलं टेंडर असे की 1 वर्षानंतर त्या माणसाला 5% ग्रेस देणार. 10%. म्हणजे 1 करोड रुपये तुम्हाला पुढल्या वर्षी परत जास्त द्यायचे. आमच्या लोकांनी मारून ठेवणार आणि तुम्ही माझ्या घराला दुसरीकडे निघून जाणार. कामगार काम करत नव्हती तर या लोणार नगरपालिकेला गेल्या 4 ते 5 वर्ष आपल्याला पारितोषिक भेटले कसे? जर पारितोषिक आपल्याला भेटले होते तर ती 100 ते 120 कर्मचाऱ्यांमध्ये आपलं काम चांगल्या प्रकारे होत होतं. आणि काही बाकी जे होते पुतळे साफ करायला असतील, बाकी काही गोष्टी त्याची कामं होती, असे एकूण 196 कामगार काम करत होते. ते 196 कामगारांचा आकडा या नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरनी काही लोकांना तशी धरून तो 350 वरती घेऊन हा 5.5 कोटीचा आकडा हा 12 कोटीवर नेलेला आहे. तर हा पैसा तुमच्या आमच्या जनतेच्या खिशात जाणार आहे. तर मला एवढंच म्हणायचंय की माझ्यानंतर वक्ते सगळी माहिती देतील. त्याच्यामध्ये पाणीचा टॅक्स वाढवलेला आहे, टॅक्स करपट्टी आपली वाढवलेली आहे, या सगळ्या गोष्टीवर माहिती भेटतील. तर मी या चीफ ऑफिसरनी आणि जर या चीफ ऑफिसर जी काही लोक त्याला मदत करत असतील त्या सर्वांचा मी आपल्या इथं उपस्थित सर्वांच्या जाहीर निषेध करतो, धिक्कार करतो. आणि जोपर्यंत या BVG ह्याचं जोपर्यंत हे टेंडर रद्द होत नाही तोपर्यंत हा लोणावळ्याचा लढा चालू राहील, जशी मी आपल्याला गवाही देतो. आणि हे सगळं बोलून झाल्यानंतर मी आता एक विषय इथं उपस्थित पोलीस प्रशासनाला आहे की साहेब आजच्या चीफ ऑफिसरनी आमच्या महापुरुषांना त्यांच्या आदेशांनी बंदिश केलं होतं. आम्हाला महापुरुषांना हार घालून दिला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि जोपर्यंत आमचा जरी एक बोलतोय एक मिनिट, जोपर्यंत तहसीलदार जसे आले तरी काय झालं, परंतु जो गुन्हा आज चीफ ऑफिसरनी केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासाठी बंदिश केलं होतं, जोपर्यंत त्यांच्यावर गुन्हा पोलीस प्रशासन दाखल करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. मी आमदार साहेबांना विनंती करतो, तसंच तहसीलदार साहेबांनाही विनंती करणार आहे की हा पार्ट टाइम CO जो आम्हाला दिलेला आहे हा इथून गेला पाहिजे. या दालनात जर कोण आला तर हा CO कधीच भेटत नाही. फोन केले तर हा फोन उचलत नाही. असा पार्ट टाइम CO आम्हाला नाही पाहिजे. आम्हाला पूर्ण वेळ CO द्या, याची हकालपट्टी केली पाहिजे. आम्ही पोलीस प्रशासन रिपब्लिकन पार्टी व सर्व पक्षांकडून विनंती आहे की तुम्ही आज ही जी घटना घडलेली आहे
त्याची दखल घेऊन सिओनवर गुन्हा दाखल करा. अन्यथा आज जो आम्ही सिओनची कोंडी केली, उद्या पोलीस चौकीच्या बाहेर येऊन बसू. आम्ही चांगल्या मार्गाने, योग्य मार्गाने आंदोलन करणारी लोक आहोत. तरी आज महापुरुषांचं गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. नगरपालिकेचं गेट ही काय कोणाच्या बापाची मालमत्ता आहे का? आज नागरिकांना इथं काय येऊन देत नव्हते? काय कारण होतं? आमचं एवढंच म्हणणं होतं की महापुरुषांना हार टाकून आम्ही चौकामध्ये निषेध करणार होतो. मग आम्हाला अधिकार नाहीये का? हा माझा प्रश्न आहे सिओनला. आज बसून ऐकत असतील ते, तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, जोपर्यंत त्यांना इथून हाकललं जाणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार, असं मी रिपब्लिकन पार्टीकडून गवाही देतो आणि सांगतो. तर आम्ही सगळा कचरा इथं नगरपालिकेत आणून टाकतो. तर आम्ही सगळा कचरा इथं नगरपालिकेत आणून टाकतो. सांगतो की बीबीजी कंपनीना जर लोणावळकर नागरिकांकडे एकजूट झाला ना, तर बीबीजी कंपनीमध्ये किती जागीरदार असू दे, किती मोठा असू दे, त्याला कोणी थांबवू शकत नाही. आणि मी आता सांगतो, सीओ आतमध्ये बसून ऐकत असेल ना, तर सीओने त्या दिवशी पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं की आम्ही सगळे नियमांना अटीला धरून हे टेंडर दिलेलं आहे. पण तुमच्यात जर एवढी धमक आहे ना, तर इथं नागरिकांना येऊन उत्तर द्या ना, का आतमध्ये बसलेला पूर्ण व चुकीची घनकचरा व्यवस्थापन टेंडर चुकीचं दिलेलं आहे, त्याची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी. विनाकारण लोणावळेकर नागरिकांना वेठीस धरू नये आणि लोणावळेकर नागरिकांना त्रास देऊ नये. आज या लोणावळेकर नागरिकांसाठी सर्व पक्षीय लोक आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व विषय सांगितलेलं आहे. माननीय खासदार साहेब पण या ठिकाणी येऊन या प्रश्नाची त्यांना विचारणा करणार आहेत आणि दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. जोगळीपासून नगरपालिकेचा सर्व विषय सर्वांनी समजून सांगितला. त्याच्यामध्ये आता भोईर यांनी सांगितलं साहेबांनी की आम्ही खासदारांना सांगू, पण आम्ही असं ऐकलं की खासदारांनी त्यांचं बदलून इथं बरं आता एक ठेवलं त्याबद्दल मी या हिटलर लोकशाहीचा धिक्कार धिक्कार धिक्कार. ज्या 4 लोकांना हाताशी धरून तुम्ही हे टेंडर दिलंय आणि जो हे 4, 4.5, 5 करोडचं जी मलाई खाणार आहे, तर हा पैसा गोर गरीब जनतेचा आहे, हे लोणावळेकरांचा पैसा आहे. तर ज्या वेळेस हे टेंडर द्यायचं होतं तर तुम्हाला लोणावळेकर जनतेला नाही विचारता आलं, पण काही प्रतिनिधी होते जे नगरपालिकेत जरी आता नसतील त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. आणि जो कचरा आता ज्यांना मिळून घेतलाय, हा टेंडर दिलंय, त्यांच्या हातात कचऱ्याच्या बादल्या द्या आणि त्यांना घरोघर फिरवा. त्यांना नगरपालिकेत केबिन मध्ये बसून नुसतं चहा पाजून त्यांना पैसे पचारू नका. त्यांच्या हातात बादल्या द्या, त्यांना लावा लोकांची संडास साफ करायला. आता मलाई खायला गोड वाटते ना त्यांना बाहेर काढा म्हणाव. ते तुम्हाला सपोर्ट करणार, ते तुम्हाला लपून ठेवणार, तुम्ही त्यांना लपून ठेवणार. किती दिवस लपून राहणार? लोणावळेकर जनता कुठं ना कुठं तुम्हाला वेटीस धरतील ना. तर माझं एवढंच म्हणणं आहे की हा जो काय भोंगळा कारभार चाललाय ना, यांनी थांबवावा. नगरपालिका यांच्या बापाची नाहीये. काय केलं तर इतक्या वर्षामध्ये कधी या ठिकाणी मोर्चा असं काढण्यात आलेला नव्हता. सिओच्या विरोधामध्ये काही थोडा मोठा असायचा, पाणी नसेल किंवा काय नसेल म्हणून बायका हंड्या वगैरे घेऊन यायच्या, पण इतक्या प्रमाणामध्ये असा मोर्चा कधी आलेला नाहीये. ते हे आपल्याला एक स्लो पॉयझन दिलेले आहे. हे स्लो पॉयझन आपण घ्यायचं का बसवायचं हे आता आपण ठरवायला पाहिजे. हळूहळू करून आल्यापासून त्यांनी बरोबर सगळीकडनं आपल्याला वेटिंग केलेलं आहे, हे आपल्याला कळून आलं नाही. मागच्या महिन्यामध्ये आमची माजी शहराध्यक्ष पुष्पाताई जाधव त्या म्हणल्या, ताई मला की आमच्या इथं 3 दिवस झालं पाणी येत नाही, मला सिओनचा नंबर द्या. म्हणून मी सिओनचा नंबर तिला दिला. त्यानंतर मी सिओनला लावला तर त्यांनी फोन उचलला नाही. 3-3, 4-4 दिवस जर पाणी येत नाही तर मग तुम्ही त्या ठिकाणी एवढी पाणीपट्टी घरपट्टी ही वाढून घेता. ज्या ठिकाणी बंगले त्यांची कमी पाणीपट्टी आणि ज्या ठिकाणी साधी घरं आहेत त्यांची जास्त पाणीपट्टी घरपट्टी असेल, मग हा असा जर कारभार असेल तर हे ह्या ठिकाणी कशाला पाहिजेत? एवढ्या वर्षामध्ये कधी ह्या ठिकाणी स्वच्छता अभियान म्हणून आपण लोणावळा चांगला आपला म्हणजे लौकिक लाभ झालेला होता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या राज्यामध्ये. पण आता या थोड्या गोष्टीसाठी हे अशा सीओमुळं आपल्या लोणावळ्याला असा काळीमा भासणार आहे. आज आपण सीओ साहेबांनी पाणीपट्टीबद्दल आपल्याला जे परवा कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं का जी 1700 रुपये पाणीपट्टीची केली ती 30% वाढ केली. ती वाढ यासाठी केली का त्यांनी तुलना केली का ग्रामपंचायतीमध्ये 2400 रुपये, तळेगावला 1800 रुपये. परंतु तळेगावला आणि ग्रामपंचायतीला पाणी आणायला खूप कष्ट लागतात. आपल्या लोणावळा नगरपालिकेला पाणी टाटा डॅमकडनं पाहिजे तेवढं मुबलक पाणी मिळतं. 13 क्युसेस पाणी आपण दर महिन्याला घेतो आणि त्याची आपण अमाऊंट भरतोय 4,75,000 रुपये. असे आपण 12 महिन्याचे साधारण
60 लाख त्यांना देत असत तर 60 लाखामध्ये आपण उत्पन्न काढतोय कमीत कमी 17 कोटी रुपये पाणीपट्टीमधून आपण वसूल करतो नागरिकांकडून. आणि तुम्ही देताय काय सुविधा नागरिकांना? पाणी देता किती वेळा दिवसात? तुम्ही अर्ध्या भागाला फिल्टर पाणी देत नाहीये. तुम्ही फिल्टर प्लांट चालू आहे 10 MLD आणि तुंगारेल चालू 12 MLD त्याच्यामध्ये किती पट्टा कव्हर होतो आम्हाला सगळं माहिती आहे. आमच्या रायवूड पट्ट्यापासून पूर्ण खंडाळ्यापर्यंत पूर्ण रॉ वॉटर आम्ही पितोय. डकलेंचं डायरेक्ट पाणी उडून आम्ही पितोय. आणि यांनी सर्वांना 1700 रुपये घरगुती भागाला 7,500 रुपयाचे 9,000 रुपये बंगल्या भागाला केलेले. मग बंगल्यात काय रो हाऊसिंग अनेक नागरिकांचे रो हाऊसिंग तुमच्या नांगरगाव पट्ट्यात सगळ्या स्थानिक नागरिकांना यांनी भुर्दंड लावलेला आहे. त्याचं बजेट सर्व अनुदान आल्यानंतर 100 ते 125 कोटी आहे सर्व अनुदान आल्यानंतर. आणि त्या सर्व अनुदान आल्यानंतर त्याच्यातून आपण जर आपला कारभार चालू असतो आणि 150-150 कामगारांमध्ये पूर्ण नगरपालिका जुन्या ठेकेदारांच्या माध्यमातून देशामध्ये 5 वेळा आपण पारितोषिक मिळालं 40 ते 45 करोड रुपये आपल्याकडे आलेले आहेत. आणि त्या पैशाचा कसं वाटोळ करायचं हे यांनी प्लॅन केलेलं आहे. आणि ह्यांनी फुगीर पद्धतीचं बजेट तयार केलं म्हणजे टेंडर तयार केलं. म्हणजे जे 150 लोकांमध्ये काम होत होतं ते झाले 350-400 नेलं आणि त्या फुगीर टेंडर करून जे 630 रुपये DSR होता तो त्यांनी 939 रुपये DSR करून आणला. आणि 939 DSRनी हा एवढा मोठा फुगीर अमाऊंट तयार केली. आणि ह्याच्यामध्ये निव्वळ काळे बाजार आहे. जसं अमितजींनी सांगितलं निश्चितपणे त्या लोकांचा सहभाग आहे. त्या लोकांनी नाही तर स्वतःच्या मुलाखती द्यायला चालू केलं. आज मी प्रामुख्याने तुम्हाला सांगतो का ह्या ठेक्यामध्ये ज्या पद्धतीने हे DSचे सांगतात आपल्याला किंवा कलेक्टरचे मान्यता तुम्ही इथून जे बनवून पाठवता ना आणि जे DSRचे रेट पाठवता एवढे माणसं लागणार ते तिथून मंजुरी देणारच आहे ना. मंजुरी दिली मग त्यांनी काय तुम्हाला पैसे काढायला परवानगी नाही दिलेली. तुम्हाला DSR गव्हर्नमेंटने लागू केलेलं आहे 630 आणि 939 तर 939 स्किल्ड वर्करसाठी आहे आणि अनस्किल्ड वर्करसाठी 630 आहे. तुम्ही सगळे स्किल्ड वर्कर लावणार का? झाडू खात्याला स्किल्ड वर्कर लावणार, गवत कापायला स्किल्ड वर्कर लावणार का? मग अशा पद्धतीचं काम या माध्यमातून त्यांनी प्लॅनिंग करून केलं. यांना वाटलं कोण बोलणारे नाही. हे लोणावळेकर जागरूक नागरिक सर्व पक्षाचे लोक जागरूक आहेत. वेटी मनमानेप्रमाणे मुख्याधिकारी साहेबांचा कारभार चालू आहे. आता सर्व व्यक्तींनी या ठिकाणी या गोष्टीचा निषेध केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर आपल्या लोणावळा शहरामध्ये स्वच्छता मोहीम अतिशय चांगल्या प्रकारे चालू होती. त्याच्यामध्ये 7 ठेकेदारांना 5-5.5 कोटीचं टेंडर दरवर्षी दिलं जात होतं. परंतु अचानकच 12,000 कोटी रुपये 12 कोटी टेंडर देऊन हे अतिशय मनमानी आणि त्याच्यामध्ये काहीतरी काळं गोरं निश्चितच लपलेलं आहे. आणि मग हे काळं गोरं जे लपलेलं आहे ते कुणाच्या आशीर्वादाने लपलेलं आहे, कुणी त्याच्या पाठीमागे आहे, हा सुद्धा शोध कार्य आपण सर्व कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे. करत होते यांनी फोन पण ठेवले. कारण आम्ही तेव्हा विचारलं खुशीची कारवाई जेव्हा चालू होती तेव्हा विचारलं की तुम्हाला कोणी सांगितलं ही कारवाई करायला. यांनी काही उत्तर दिलं नाही. त्यावेळेसही आपण मोर्चा काढला होता तेव्हा यांनी काही उत्तर दिलं नाही. यांनी परस्पर JCB नेले सगळ्या त्या हे तोडून टाकल्या. अशीच त्या गरीबाची स्मशानभूमीमधलं घर पण या माणसाने असंच तोडून टाकलं. ते घरही तोडायचं काही कारण नव्हतं. गेले कित्येक वर्ष तो उठवल तिथं काम करत होता. त्याचं घरही यांनी तसंच तोडून टाकलं. म्हणजे ही मनमानी जी आहे ही हुकुमशाही जी आहे ही कवलाच्या जीवावर चालली आहे. हे पण तुम्हाला आम्हाला आता सगळ्यांना शोधावं लागणार आहे. याच्यामध्ये कुठलाही पक्ष असो कुठलाही नेते असो त्याचा निषेध करणं आज अतिशय महत्वाचं आहे. कारण आता जर तुम्ही त्याचा निषेध केला नाही तर पुढे तुमच्या वोकांडी बसल्याशिवाय कोणी राहणार नाही. तुम्ही सगळ्यांनी तुम्ही जर टेंडर काढलं तर ते टेंडर काढल्यानंतर त्याच्यामध्ये कुठला कामगार काय काम करतो, कुठल्या कामगाराला काय पैसे मिळतात, कोण काय कामावर येतो का नाही येतो का काय, तुमचं काम एवढंच आहे की ते काम व्यवस्थित होतं का नाही. त्याच्यासाठी तुम्ही तुमचे पीठ मुकदम लावा, तुम्ही तुमचे ठेकेदार लावा. मग इथं गाडी गेली का बघा. तिथं काल तर प्रेस कॉन्फरन्स मध्ये नवलच केली. काल असं सांगितलं की मी स्वतः बघणार आहे. मी माझ्या पीठ मुकदमाला कामाला लावलं म्हणे की गाडी आली का नाही, इकडे गाडी गेली का नाही, तिकडे गाडी गेली का नाही. अहो तुम्ही लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी आहे का त्या BVG कंपनीचे जनरल मॅनेजर आहे. तुम्ही कसं सांगता. आणि जे 5 कोटीचं टेंडर तुम्ही 12 कोटीला दिलं त्याच्यामध्ये तुम्ही आमचीच माणसं कामाला लावतात. म्हणजे जो बीट मुकदम आहे त्या बीट मुकदमने बघायचं गाडी आली का, या एरियात गेली का, त्या एरियात गेली का. बरं त्याच्यात अजून सांगायचं की मी त्याच्याकडे गाडी देणार, त्याने अख्ख्या प्रभागाची साफसफाई करून घ्यायची. मग तो काय हजामत करणार. त्याला जे 12 कोटी तुम्ही देणार तो काय करणार.
जर आपल्या नगरपालिकेचे लोक काम करणार असतील तर त्या ठेकेदाराची माणसं काय करणार? आणि याच्या पलीकडे जाऊन आज सांगतो की सगळ्यात मोठा निषेध हा मुख्याधिकाऱ्यांचं करणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की आज ज्या वेळेस आम्ही आंदोलन करत होतो, आंदोलन करत असताना काल वाटलं आम्ही सगळे एकत्र बसलो होतो, यांना अण्णा रीतसर पत्र दिलं की आम्ही असं उपोषण करतोय, त्या उपोषण आहे. यांनी आमच्याशी चर्चा न करता त्या पत्राला नोटीस काढली की तुम्हाला उपोषणासाठी आम्ही परवानगी देऊ शकत नाही. ठीक आहे, तुम्ही आमची परवानगी रद्द केली ना, चांगली गोष्ट आहे. तुम्ही आमची परवानगी रद्द केली, आम्हाला बोलवलं नाही म्हणजे तुम्ही लोणावळ्यातल्या नागरिकांशी चर्चा करायची नाही असं धोरण धरलंय. काल तुमची 8:30-9 वाजता इथं प्रेस कॉन्फरन्स चालली होती, त्यावेळेस तुम्ही आम्हाला बोलवलं असतं, आम्ही आलो असतो. आम्हाला सांगायचं होतं की तुम्हाला का नाही देत, आम्ही परवानगी का देत नाही म्हणून तुम्ही आम्हाला बोलवायचं होतं. काही लोकांना आम्ही नावं देऊन, आमची नावं घालून आम्ही तुम्हाला पत्र दिलं ना, तर तुम्हाला आपण बोलवणं काम होतं. आदरणीय आमदार सुनील अण्णा शेळके यांना या सभेच्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की आपण शासनाच्या मार्फत याची कुठली SIT विचारटी काय असेल ती लावून याची चौकशी करावी. यांच्या बदलीच्या संदर्भामध्ये योग्य ते जो काय निर्णय असेल तो तुम्ही घ्यावा. ही लोणावळ्यातील नागरिकांची तीव्र भावना आहे आणि त्या भावनेचा आदर करून आपण निर्णय घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. कार्यक्रमाची 4-5 दिवसापासून नव्हे तर 8 दिवसापासून कार्यक्रमाची रूपरेषा घेतल्यानंतर आम्ही माननीय मुख्याधिकाऱ्यांना जे हे कारभार करत आहे त्यांनाच आम्ही निवेदन दिलं आणि निवेदन दिल्यानंतर त्यांनी आम्हाला भेट देण्यासाठी भेट देण्यासाठी त्यांनी 2 दिवस लावले. आणि जेव्हा आम्ही आंदोलन करणार म्हणल्यावरती त्यांनी सांगितलं की आम्ही 4 वाजता मी कमिशनर ऑफिसवरनं कोकण भवनवरनं येणार आहे आणि 4 वाजता तुम्हाला भेटू. हे भेटल्यानंतर आम्ही त्यांना सविस्तर ही माहिती ठेक्याच्या संदर्भात दिली. ही माहिती देत असताना कुठल्याही प्रकारचा, पहिलं तर मी एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगेल की मुख्याधिकारी त्यांच्या कार्यालयामध्ये बूट घालून बसलेले असतात आणि येणारा जो माणूस असेल त्यांनी चप्पल बाहेर काढायची. म्हणजे हा जो आगाऊपणा जो आहे, हा आगाऊपणा आपण सहन करतो. मी आणि जीवन गायकवाड यांनी ठरवलं हे काय मंदिर आहे का, आम्ही सगळ्यात शेवटी आलो, आम्ही चप्पल घालूनच त्याच्या ऑफिसमध्ये गेलो. म्हणजे अधिकारी जर या ठिकाणी आलेला आहे, त्याची अपॉइंटमेंट या ठिकाणी आहे, तो एक अधिकारी म्हणून, मुख्याधिकारी म्हणून या लोणावळा शहरात आलेला आहे. त्याच्या नावावरती काही शहराचा सातबारा केलेला आहे का, त्याच्या नावावरती कुठल्या प्रकारचे पेपर केलेले आहे का, का तो त्या अधिकाराचा गैरवापर करून या ठिकाणी कारभार करेल. मी अनेक लोकांच्या तक्रारी आम्ही ऐकल्या की नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना, प्रशासकांना भेटायला गेलो तर त्या ठिकाणी 2 लोक बसलेली असतात. ज्यांना काही बोलायचं असेल त्याला कुचंबना निर्माण होती. एखादा प्रश्न मांडायचा असेल तर तो प्रश्न मांडता येत नाही आणि ती 2 लोक तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी 2 बाजूला 2 वकील बसलेले असतात. म्हणजे अशा प्रकारचं या मुख्याधिकाऱ्यांना या 2 लोकांचं पाठिंबा असल्यामुळे त्याला असं वाटलं की मी लोणावळा जिंकलं आणि मी जे करल त्या प्रकारे कारभार या ठिकाणी खपून घेतला जाईल. सर्वसामान्य लोणावळाकर नागरिकांनी खरं तर आज हे आंदोलन हातात घेतलेलं आहे आणि या आंदोलनाला मी तालुक्याचे नेते आदरणीय बापूअण्णा भेगडे यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त करतो. आणि आज लोणावळाकर नागरिक खऱ्या अर्थानं आपल्या हक्काच्या पैशासाठी रस्त्यावर उतरलेले दिसतात. आपण जर पाहिलं तर आता हे नवीन टेंडर काढलेले, हे नवीन टेंडर काढायचे अधिकार आता नगरपालिकेचे प्रशासक म्हणून या मुख्याधिकारी साहेबांना आहेत. परंतु या मुख्याधिकारी साहेबांनी त्याचे सगळे टेक्निकल सँक्शन आणलंय का, नवीन DSR रेटनुसार ते केलंय का? कारण हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत. कारण आहे ना, नवीन DSR रेट प्रमाणे तुम्ही मिनिमम वेजेस ऍक्ट नुसार किती पगार देणार आहे, BVG आहे म्हणून त्याला डबल पगार देणार आहे का? किंवा इथला सर्वसामान्य जो सफाई कर्मचारी आहे तो इतक्या वर्ष त्या ठिकाणी काम करतोय, त्याला आतापर्यंत सगळ्या फॅसिलिटी मिळाल्यात का? त्याचा PF ESI किंवा त्याच्या बाकीच्या सेफ्टी इक्विपमेंट त्याला मिळाल्यात का? हे सुद्धा हे नगरपालिका पाहते का नाही? शिवाय हे नगरपालिकेचे प्रशासक अधिकारी त्या ठिकाणी लक्ष ठेवतात का नाही? कारण आज
महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये लोणावळा नगरपालिकेचा पहिला नंबर लागतो आणि ह्याचं सर्व श्रेय या ठिकाणच्या सर्वसामान्य नागरिकांना आहे. मी लोणातले सर्व पक्ष एकत्र येत असताना भारतीय जनता पार्टी सारखा एक जबाबदार पक्ष देशातनं माघार घेतो. आपल्या लोणाची परंपरा आहे की सर्व जाती धर्माच्या लोक आपण गुण्यागोविंदाने राहतो. विधानसभा असेल, लोकसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, आपण एकमेकाच्या विरोधात लढतो. पण जेव्हा गावाचा प्रश्न येतो त्यावेळेस आपण सगळे एक दिलाने लढतो. मी निषेध करणार आहे. एक पोलीस प्रशासन की आम्ही पोलिसांना निवेदन दिलं. खरं तर या ठिकाणची परंपरा अशी आहे की कोणताही राजकीय पक्ष असो, संघटना असो, पोलिसांना निवेदन दिलं की तो अधिकारी सर्वांना बोलून घेतात, त्यांचं म्हणणं ऐकतात आणि मग पुढची कारवाई करतात. आम्ही पोलिसांना निवेदन दिल्याच्या नंतर काल पोलिसांनी कोणाच्या व्हॉट्सअपवरती रात्री नोटीस पाठवल्या, कोणी सकाळी नोटीस पाठवल्या. शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची तुमची जबाबदारी नाही का? जर आम्हाला तुम्ही बोलवलं असतं, आम्हाला सांगितलं असतं तर कदाचित आजचा मोर्चा निघाला नसता. दुसऱ्या घटनेचा मी निषेध करतो की लोकशाही आहे आपली आणि या ठिकाणी उपोषणाला आणि धरणे आंदोलनाला आपण परवानगी मागितली, ती परवानगी नाकारण्यात आली. 2 महिन्यापूर्वी आपल्या धुळ्यातले नागरिक उपोषणाला बसले, त्यांना परवानगी दिली नाही. पुन्हा तानामध्ये ती मंडळी बायका पोराशी उपोषणाला बसली. म्हणजे अशा प्रकारचा अधिकारी इतकी दादागिरी करत असेल आणि आपल्या तालुक्यात आमदार सुनील शेळके अस्तित्वात असताना या तालुक्याची दादागिरी अधिकाऱ्यांची होते, ही फार मोठी शंकेस बाब आहे. आमदार साहेबांनी, मी, श्रीधर पुजारी, सीओ आणि आमदार साहेबांनी आमची चौघांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये आमदार साहेबांनी सूचना दिली की तुम्ही सर्वांना विश्वासात घेऊन या टेंडर प्रक्रिया स्थगित करून पुढचा निर्णय घ्या. परंतु त्यांनी आमदारांच्या आदेशाला देखील केराची टोपली दाखवली. आम्ही माजी राज्यमंत्री बाळा भेगडेंना भेटलो, त्यांच्याशी संपर्क केला. रवींद्र भेगडेंना सांगितलं, बापूसाहेब भेगडेंना सांगितलं, अरे तुम्ही मतं घ्यायला आमची येत आहे. लोणाच्या लोकांची मतं तुम्हाला पाहिजे आणि लोणाच्या लोकांना रोजीरोटी नको, हा प्रश्न मी त्यांना उपस्थित केला. आज खरं तर मावळ तालुक्यातील सर्व नेते या लोणाकरांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहायला पाहिजे आणि भविष्य काळात ते जर उभे राहिले नाहीत तर त्यांना या शहरामध्ये काळे खेडे दाखवले जातील. आम्ही फक्त मतापुरते नाहीत, कोणतंही आंदोलन करताना कोणत्याही जातीचं असो, कोणत्याही पक्षाचा असो, महापुरुषांना वंदन केल्याशिवाय आम्ही कधीही आंदोलन करत नाही. आणि ज्यावेळी आम्ही महापुरुषांना वंदन करायला गेलो त्या ठिकाणी त्या स्मारकाच्या गेटला टाळा लावला, ही कोणती दादागिरी? आणि हे स्वा जगताप साहेब लोणाचे पोलीस निरीक्षक हे फुगड्या डोळ्यांनी पाहतात. हे त्यांना जाब विचारायला पाहिजे की या शहराची कायदा आणि सुव्यवस्था कोणामुळे बिघडते. आम्हाला तुम्ही नोटीस दिली, आम्ही त्या नोटीसीचं स्वागत केलंय, पण त्यांना तुम्ही नोटीस का दिली नाही? या ठिकाणी भूमिगत पक्षाची महिला आघाडीचे कार्यकर्ते, हे आंदोलन, याचा समारोप तुमच्या पायातल्या चपलीनी शिवला हार घालायचा आहे आणि मग समारोप करायचा आहे. अहो, जर एक माणसाला 2 पगार मिळत असतील तो कोण आपली बाजू घेईल? कोण आमदारांची बाजू घेईल? कोण खासदारांची बाजू घेईल? मला तर कळलंय काही पोलिसांना देखील त्याच्यात अपॉइंट केले. मी पुराव्यानिशी बोलतो, त्याचा व्हॉट्सअपवरती फोटो टाकणार. कोण कोण पोलीस त्यात कामाला आहेत, नगरपालिकेचे कोण कोण कर्मचारी आहेत. काल आम्हाला नोटीस देताना विजय साळवी कुलकर्णी साहेबांसाठी फिरतोय, माझ्या बापाचं नाव विचारतो. ही पद्धत आहे का? म्हणजे नगरपालिका आणि तुम्ही संगनमताने आणि बीव्हीजीच्या पाठिंब्याने तुम्ही आम्हाला नोटीस काढता. कुलकर्णी साहेबांनी आम्हाला नोटीस दिली असती, आम्ही स्वीकारली नसती. मग विजय साळवे कशा करता? डबल पगार.
मुख्याधिकारी डबल पगार, स्वच्छता अभियान, आरोग्य निरीक्षक जे आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांची सही नाही घेतली, त्याला बाजूला ठेवलंय का? वाटेकरी लोक. आता काही मुलाखत देत आहेत की कामगारांना 17-18 हजार पगार देत आहेत. मित्रांनो, माझ्या मुलाचंही टेंडर होतं. काही लोकांना वाटलं की मी टेंडर साठी लढतोय. अरे टेंडर हे कॉम्पिटिशन मध्ये मिळतं, कोणाच्या भेटमानी मिळत नाही. टेंडर हे आज मिळतं, उद्या जातं. परंतु मी पुतळ्याच्या संदर्भात आंदोलन केलं, मग सुडाचं राजकारण करायचं आणि स्थानिकांना उद्ध्वस्त करायचं. मित्रांनो, तुम्हाला एसटी महामंडळाचं आंदोलन आठवत असेल. या एसटी महामंडळाच्या आंदोलनामध्ये माझे मित्र श्रीधर पुजारी, माझे दुसरे मित्र भगवान तरमानी आणि तिसरे मित्र दयानंद शेट्टी यांची कॅन्टीन होती. सगळ्यांना आठवतंय ना? त्यांची रोजीरोटीवरती गदा आली होती. सूर्यकांत वाघमारे आणि या लोणाचे सर्व पक्षाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते तुमच्या पाठीशी त्यावेळी खंबीरपणाने उभे राहिले. आज तुम्ही आमच्या पाठीत खंजीर करून बसताय. मी तुम्हाला पहिली नोटीस पाठवली. श्रीधर पुजारींना मी विचारलं की स्थानिक लोकांचं टेंडर जाते त्याचं काय? बोलू आपण. आमदारांसोबत आम्ही बसलो, एक शब्द देखील त्यांनी काढला. जसं तुम्ही अरुण लाड यांचं समाधान केलं, तसं जर माझं समाधान केलं असतं तर आज मी या ठिकाणी भाषण करायला आलो. का नाही माझं समाधान केलं? सर्व पक्षीय नेते मंडळी आले होते, आमच्या गावाचे प्रतिनिधी आले होते. पण हे प्रतिनिधी आलेले असताना त्यांना तुम्ही हीनतेची वागणूक देताय, अरेरावीची भाषा करताय. त्याच्यामध्ये काँग्रेसचे लोक होते, राष्ट्रवादीचे होते, भाजपचे होते. अरुण लाड तर इतका चिडला होता. परंतु अरुण लाड यांचा नाईलाज झाला. या आंदोलनामध्ये खरं येण्याची त्यांची इच्छा असताना देखील शेवटी दबाव हा फार मोठा असतो आणि म्हणून आता आपण तसे तर येतात की नाही येतात माहित नाही. पण आता आपण आमदारांना घेराव घालायचा आहे. ते बसलेले आहेत, मी उभा आहे. जोपर्यंत या मुख्याधिकाऱ्याची ऑर्डर येत नाही, आमदार साहेब तुम्हाला आम्ही इथं उठून देत नाही. स्वागत आहे, तुम्ही आला, तुमच्या मनाने आला. आता जाताना आमच्या मनाने आज खासदारांचा अपमान, खासदारांचा अपमान. मित्रांनो, खासदारांकडे गेले, 150 लोकांना नोकरी लावतो आणि 150 लोक तुमच्या पाया पडायला आणतो, असं खासदाराकडे जाऊ शकतो. आता 4 कोटीमध्ये अख्खं शहर स्वच्छ होतं आणि तुम्हाला 7 पारितोषिक मिळतात. आता 12 कोटीमध्ये तुम्ही काय हेलिकॉप्टर देणार का? आज 12 कोटीच्या टेंडर मध्ये कामगारांना 24,000 ते 30,000 पगार मिळाला पाहिजे. आता मिळतोय 17,000. आणि जर मुख्याधिकारी टेंडर चांगल्या प्रक्रियेने केले तर तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या काही लोकांचा पाठिंबा घ्यायची गरज का बसली आणि त्यांना पाठिंबा द्यायची गरज का बसली याचं उत्तर दिलेलं नाही. मी कोणावरती आरोप करणार नाही, त्या सगळे माझे मित्र आहेत. मी सुरेखाताईंना विनंती करेन की तुम्ही शहराच्या नेत्या आहात, नगराध्यक्ष पण तुम्ही घुसवलेले, तुम्ही आम्हा सगळ्यांना बोलवायचं, बीबीजी कशी चांगलं आहे सांगायचं, आपल्या शहराचे कोणते प्रश्न सुटणार आहेत सांगायचं. आणि आम्ही जर ऐकलं नसतं तर आमचा कान पकडायचं. पण तुम्ही काय केलं? ज्यांचं नगरपालिकेमध्ये टेंडर आहे त्यांना बोलवायचं, दम द्यायचं. प्रशांत ढोरे भाजपाचे फार मोठे नेते, माझे अध्यक्ष आहेत, किशोर भाऊ, त्यांचं बिल थांबलंय, रडतायत. त्यांनी मला विधानं सांगितलं की माझं बिल थांबलंय, त्यांचा देखील जेसीबी इथं होता, त्यांना जेसीबी सकट तळेगावला पाठवतो. सरकार आमचं आहे, पण आमच्या कार्यकर्त्यांना रोजगार करायचा अधिकार नाही. आणि ही जी मुजोरी आहे ही सहन केली तर अधिक वाढेल. आणि खर्डे साहेबांनी जे सांगितलं, उद्यापासून या कॅबिन मध्ये जाताना कुणी बूट चप्पल काढायची नाही,
जर तुम्ही बाहेर चप्पल बूट काढल्या तर त्या पळवून नेल्या जातील. तुम्ही आहे तसं आज जायचं. आणि आमदार साहेबांनी प्रशासकाची जी मागणी केलेली आता मुख्याधिकारी आहेत, हे कॅबिन खाली आहे. मुख्याधिकारी चुकला तर आम्ही जायचं कोणाकडं? आता 12 कोटीमध्ये कलेक्टर देखील यांच्या पाठीची. काय करता? ही काय साधी सेटिंग नाहीये. जगातलं पहिलं टेंडर हे लोहा नगरपालिकेचे आणि त्या ग्रीन बुक मध्ये नोंद करावी लागेल. कारण लोह्यात जो आहे नियम आहे त्याला टेंडर द्यायचं असतं. पण मार्क देणारे मुख्याधिकारी शिवमूर्ती मुंडे साहेब, कुलकर्णी साहेब तिघांनी 22 मार्क दिले. आणि हे बीव्हीचं टेंडर क्वालिफाईड केलं. तरी देखील आम्ही सहन करायचं. आज आमच्या कष्टाचा पैसा जाणार आहे कचऱ्याच्या गाडीत. आमच्या कष्टाचा पैसा जाणार आहे गटारात. आणि म्हणून हा निषेध आहे आणि म्हणून ही जनता रस्त्यावरती आहे. आज डोळा नागरिकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. बोरकर यांच्या नावाने एक व्हायरल पोस्ट टाकली की नगरपालिकेमध्ये भरती चालू आहे, 17 ते 18,000 रुपये पगार. मित्रांनो, नगरपालिकेचं पुढच्या आठवड्याचं नामांतर झालं बीव्हीजी नगरपालिका तर तुम्ही आश्चर्य मानू नका. कारण आता या 300 कामगारांमध्ये सीओ पासून तर शिपायापर्यंत सगळे पगारावरती आहेत असं मी दावा शक्य बोलतो. आणि खोटं असेल तर त्यांनी माझ्यावर तक्रार करावी, बदनामीचा खटला दाखल करा. त्याला चॅलेंज. आणि मग डबल पगार तुम्ही घेणार आणि आमच्या कामगारांना पळवणार. ही जी वृत्ती आहे ही निषेधार्थ आहे. या ठिकाणी जगताप साहेबांना मी विनंती करतो की या महापुरुषाचा अपमान जो झालेला आहे त्या बाबतीत तुम्ही गुन्हा दाखल करणार आहात की नाही त्याची भूमिका तुम्ही या ठिकाणी जाहीर करावी. लोणावळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी जे का पद्धतीनं टेंडर प्रक्रिया केली त्याचा निषेध म्हणून आज शहरातील सर्व पक्षीय सर्वसामान्य नागरिक महिला भगिनी नगरपालिकेवरती निषेध मोर्चा घेऊन आलेले आहेत. आणि या मोर्चा मागचं उद्दिष्ट काय आहे, हा मोर्चा काढण्याची वेळ का आलेली आहे हे माझ्या अगोदरच्या सर्व मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करून जी काय परिस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सगळ्यात विषय या ठिकाणी मांडलाय. प्रत्येकानं छाती ठोकपणानं जेवढा आवाज काढता येईल तेवढा आवाज काढून भाषणं केली. आपल्या भावना तीव्र आहेत. परंतु मला आता एवढं सांगायचंय, मागच्या 15 दिवसापूर्वी 15 दिवस मागच्या 15 दिवसापूर्वी सूर्यकांत भाऊने उल्लेख केला की मी स्वतः त्यामध्ये सूर्यकांत भाऊ असेल, मुख्याधिकारी आणि श्रीधरजी पुजारी या सगळ्या 4-5 मंडळींना घेऊन बसलो आणि त्यांना जी काय परिस्थिती आहे ती सांगितली. त्यांनी देखील माझ्याकडं कशा पद्धतीने टेंडर गेलेला आहे, कशा पद्धतीने प्रक्रिया होतीये ते देखील मांडलं. परंतु त्याच्या अगोदर मला जी काही कल्पना होती, जे टेंडर ऑनलाईन केलेलं आहे त्या टेंडरमध्ये जशा पद्धतीनं अटी शर्ती घातलेल्या आहेत ते सगळं मला ज्या वेळेला माहिती सहित माझ्याकडे दिलं त्यानंतर मी मुख्याधिकाऱ्यांना देखील सांगितलं होतं की टेंडर करताना पारदर्शकता ठेवा आणि जर तुम्हाला टेंडर करायचं असेल तर त्याच्यामध्ये तफावत कुठल्याही प्रकारची येऊन देऊ नका. टेंडर कुणाला मिळेल हे तुमच्या टेक्निकल किंवा बिडिंग पद्धतीमध्ये ज्याला मिळेल त्याला मिळू द्या, परंतु काही ठराविकच व्यक्तीला टेंडर मिळालं पाहिजे हा हट्ट कुणी धरू नका. आणि त्यानंतरनं काही ठिकाणी चर्चा निघाल्या,
काही ठिकाणी सांगण्यात आलं की नाही ते आमदारांनीच टेंडर करायला सांगितलं, नाही त्यात आमदारांनीच कॉन्ट्रॅक्टर पाठवलाय, नाही त्यामध्ये आमदारांना विचारावं लागेल. त्याच्यानंतर ना जी काय परिस्थिती उद्भवली ती सुरेखान भाऊ किंवा बाकीच्या मंडळींना सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी सांगितली. तुमच्या शहरातलं सगळं शिष्टमंडळ ज्या वेळेला घरी आलं त्यावेळेला देखील मी प्रामाणिकपणानं सांगितलं कचऱ्याचं टेंडर असो किंवा नगरपालिकेचं कुठलं जरी टेंडर असलं तरी टेंडर करता सुनील शेळकेला काही निवडून दिलेला नाही. आणि त्यातल्या त्यात कचऱ्याचं टेंडर, कचऱ्याचं काहीतरी खायला मला तर अजिबात केलं, कचऱ्यातून काहीतरी मिळावं अशी तर माझी तर आयुष्यात कधी अपेक्षाही नसणार आहे. एवढी अजून वाईट परिस्थिती माझी आलेली नाही. त्यामुळे तुमच्या सगळ्या टेंडर प्रक्रियेमध्ये आज जर मी आंदोलनाला आलो नसतो तर आज मी 100% शिक्कामोर्तब झालो. म्हणजे मला इकडून तरी सुदबुद्धी दिली आरोग्य शिबिर बाजूला ठेव पण तू लोणावळा शहरात जा म्हणून या ठिकाणी आलो. ठीक आहे, यातला जो काही प्रकार तुम्ही सगळ्यांनी उघडकीस आणला त्यामध्ये प्रामुख्यानं हे टेंडर रद्द झालं पाहिजे तुमची अपेक्षा आहे, मागणी. टेंडर का रद्द झालं पाहिजे? ते बीव्हीजीला मिळालं किंवा कुठल्या कंपनीला मिळालं म्हणून नाही, हे तुम्ही मला सांगितलं, माझ्या घरी येऊन सांगितलं. हे तुम्ही सांगितलं की जे काम 4-4.5 कोटी रुपयामध्ये होतं ते 5 कोटी रुपयाला होऊ द्या, 5.5 कोटीला जाऊ द्या, 6 कोटी जाऊ द्या, पण 612 होऊन देऊ नका आमदार, आमची एवढीच मागणी आहे. बरोबर, हे तुम्ही मानलं. आता 612 कुणी केले? या बाजाराने. मग याचे 12 वाजवायचे कुणी? आमदार साहेबांनी. माझी तुम्हाला विनंती आहे आणि माझं स्पष्टपणा किंवा माझं बोलणं कोणाला वाईट वाटलं तर वाटू द्या, पण ज्या वेळेला आपण जबाबदारीनं रस्त्यावरती उतरतो, माझ्यासारखा जबाबदार म्हणून एखाद्या पदावरती बसतो, त्यावेळेला जनतेच्या भावनांचा आदर केला पाहिजे, त्यांच्या अडचणी किंवा त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे. आणि ज्यांनी कुणी हे केलं, मग अशी तुम्ही सांगितलं सरकार आपलंय, मी सांगतो सरकार आपले. जेवढा नगरपालिकेचा चीफ ऑफिसर जबाबदार आहे तेवढा आम्ही देखील या सगळ्या प्रकरणाला जबाबदार आहे, हे देखील मी स्पष्टपणे सांगतो. आणि म्हणून मी पोलीस अधिकाऱ्यांना सांगतो, तुम्ही दरवाजाच्या पुढे सीओच्या जे काय उभे आहात त्या सीओना बाहेर घ्या आणि व्यवस्थित सुरक्षितपणानं बाहेर नगरपालिकेच्या काढून पुढे न्यायचं तिकडे घेऊन जा, नाही तर 10 मिनिटांनी मी दरवाजा तोडून नगरपालिकेच्या चीफ ऑफिसरला हात घेऊन आलाय, मी कचरा घेऊन आत आलो. मला चांगलं माहित आहे तुमच्या भावना देखील आहे आणि माझं स्पष्ट मत आहे. मी या संबंधित नगर विकास विभागाचे सचिव असतील, मंत्री म्हणून या विभागाचे मुख्यमंत्री महोदय स्वतः आहेत, मी त्यांच्याकडे तक्रार केलेली आहे, पालकमंत्र्यांकडे केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे. त्यांनी खाली चौकशीचे आदेश दिले, अहवाल 2 दिवसाच्या आत द्या म्हणून चीफ ऑफिसरला सांगितलं, परंतु त्यांनी देखील कुठलाही अहवाल संबंधित अधिकाऱ्यांकडे म्हणजे आपल्या विभागीय प्रांत अधिकाऱ्यांकडे दिलेला नाही. आणि म्हणून जर समजा यांनी कुठल्याही प्रकारची माहिती जर देण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना जर आडकाठी करत असेल किंवा जर टाळाटाळ करत असेल तर यांना या नगरपालिकेमध्ये बसण्याचा अधिकारच नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे आणि प्रामाणिक प्रांजळ भावनेत सांगते की तुम्ही इथून मुख्याधिकाऱ्याला बाहेर काढा, नगरपालिकेचा कारभार दुसरा कुणाच्या तरी हातामध्ये द्या. जोपर्यंत या कचऱ्याचं टेंडर किंवा इतर ज्या काही मागण्या आहेत त्याचा निर्णय होत नाही, जोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होत नाही, तोपर्यंत नगरपालिका दुसऱ्याच्या ताब्यात द्या. या ठिकाणी प्रशासक म्हणून या ठिकाणी प्रशासक म्हणून
दुसऱ्या व्यक्तीला फसवावं जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत जर कुठल्या कारवाई करण्याचे अधिकार नसतील तर त्यांनी तात्काळ यांना सक्तीच्या सुट्टीवरती पाठवावं आणि त्याच्यानंतर जो काय तपास होईल, ज्या काय मागण्या शहरातल्या आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुढे ठेवायचं नाही तर तुमचा अधिकार आहे. परंतु मी स्पष्टपणे सांगतो, शहरातल्या नागरिकांना सांगतो, तुम्ही आज आंदोलन केले, भाषण झाली, मोबाईलवरती व्हायरल होईल, सगळं काय होईल, पण याचा जर तुम्हाला निकाल काढायचा असेल तर पलीकडचं केबिन सुद्धा आपल्याला मोकळं आहे. तिथं बसणं, जेवण, खावण, झोपणं हे जरी करायची वेळ आली, ही सगळी जागा आपल्या बापाची आहे, कुणाच्या मालकीची नाही. शहरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या पैशातून उभी राहिलेली इमारत आहे. त्यामुळे इथं तुमचा सगळ्यांचा ताबा असेल. इथं सगळे तुम्ही आतमध्ये थांबा, मी सुद्धा तुमच्या सोबत. जर तुम्ही म्हणाले आत्तापासून थांबायचं तर मी आत्तापासून इथंच आहे. जर तुम्ही म्हणाले तू शिबिराकरता 2 तास जाऊन परत ये, तेही करीत. तुम्ही सांगितलं नाही इथं थांबतो, मी इथे शेवटी एका सर्वसामान्य व्यक्तीच्या भावना या आम्ही सुद्धा जाणून घेतल्या पाहिजे. आणि म्हणून माझी विनंती आहे पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांना देखील आहे, पोलीस विभागाला देखील आहे की यावरती तात्काळ 4 दिवसांनी 2 दिवसांनी उद्या नाही, तात्काळ म्हणजे 10-15 मिनिटं, अर्धा तास, तासभर काय निर्णय आम्ही तासभर बसून राहतो. तासभरानंतर जर समजा काहीच रिप्लाय आला नाही, जर सीओना तुम्ही बाहेर घेऊन गेला नाही तर आम्हाला काय करणार, आम्ही आमचं करणार. मग त्याच्यात तुम्ही जबाबदार, आमचा काय त्याच्यामध्ये नाही मिळाली. त्याच्यानंतर महापुरुषांच्या बाबतीत देखील सांगितलं, तिथलं आम्हाला दर्शन घेऊन पुष्पहार घालून आंदोलन सुरुवात करायची होती, बंद केलं. अहो हे ज्या देशामध्ये राहतो, ज्या भारत मातेमध्ये राहतो, त्याचा झेंडा सुद्धा उलटा लटकवतो मूर्ख. उलटा फटकवतो, याच्याकडनं काय अपेक्षा ठेवायच्या. आणि त्याबाबत सुद्धा जे काही गुन्हे दाखल करता येईल ते यांच्या बाबत करावेत. अनेक या बाजारांच्या तक्रारी आपल्यापर्यंत आहेत, परंतु आज शहरातल्या नागरिकांना एवढंच का सांगतो, यावरती निकाल काढायचा असेल तर इथून बाहेर जाऊ नका. तुम्ही गेलात हे आंदोलन संपलं. तुम्ही जर म्हणालात 2 दिवसांनी निर्णय घेऊ, हे आंदोलन संपलं. सगळं मस्तपैकी खाऊ, अर्धा तासात जर बाहेर निघाला तर आपण त्या केबिन आपल्या आपण दोघं बाहेर सगळं भाषेत विषय. आंदोलनाच्या अनुषंगाने 2 विषय महत्वाचे आहेत. त्याच्यातला पहिला विषय जो आहे तो टेंडर रद्द करण्याच्या संदर्भातला आहे. त्या संदर्भात एक सविस्तर अहवाल आजच प्रांत आणि कलेक्टर यांच्याकडे पाठवतो. 1 नंबरचा मुद्दा, दुसरा जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला त्यामध्ये आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये गुन्हे नोंद करावे. तर मी पोलीस विभागाला सूचना देतो, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यावरती चौकशी करून आपण त्याच्यामध्ये जी कायदेशीर कारवाई आहे ती लवकरात लवकर करावी. महापालिकेच्या अनुषंगाने जे आंदोलन सुरू आहे त्या संदर्भात सर्वजण आपण शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करत आहात. आत्ताच झालेल्या सर्व चर्चेनुसार 2-3 मुद्दे पुढे आले. संदर्भात आज संध्याकाळपर्यंत ऑफिसला पाठवतो. 1 नंबरचा मुद्दा. दुसरा तुमचा मुद्दा होता की त्यांना रजेवरती जाण्यासाठीचा, तर आजपासूनच ते रजेवरती जातील. जागरूक नागरिक मुद्दा होता की वेगवेगळ्या प्रकरणात त्यांच्याकडून झालेल्या चुका संदर्भात पोलीस विभागाला मी आता सूचना देतो की आपण त्याच्यामध्ये रीतसर चौकशी करा. त्याच्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत आज जी योग्य प्रकारची कारवाई आहे, तुमच्या कायदेशीर जी कारवाई ती तुम्ही करा.
संध्याकाळपर्यंत जाणार आहात का? संध्याकाळपर्यंत आज संध्याकाळ सीओडी काय स्टेशनवरती चिकी नाही आमच्या घरी गेला पाहिजे ऐका ते सांगा नगरपालिकेला सुट्टी नसताना अरे एक मिनिट ताई. हा पैशाचा अपमान केला ते सांगा चिकी विकताना पकडलं स्टेशनवर त्याचा पण दाखल करणार आहे. 3 मुद्दे जे होते त्याच्यामधला एक मुद्दा होता चौकशी, जो टेंडरच्या संदर्भातली. दुसरा मुद्दा होता त्याचा टेंडरचा जो अहवाल आहे तो आजच आपण देऊया. दुसरा तुमचा मुद्दा होता त्यांना रजेवरती जाण्यासाठीचा तो रजेवरती आजपासूनच जाणार. 3 नंबरचा जो मुद्दा होता जे त्यांच्याकडून झालेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटना कसं काय ऐकायचं बोलायला बघा. अरे ताई एक मिनिट ऐका. तुम्ही बाबासाहेबांचा अपमान आम्ही सहन नाही करू शकत. वेगवेगळ्या प्रकारचे जे त्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत त्याच्यामध्ये 2-3 घटना आहेत. एक तर राष्ट्रध्वजाच्या संदर्भात होती, ती पियांनी कारवाई त्याच्यावरती केलेली आहे. दुसरी जी बाब होती आपण आत्ताच माझ्या पुढे सांगितली, त्याची चौकशी आज होईल आणि त्याच्याची कायदेशीर प्रक्रिया पुढची होईल हे आश्वासन देतो. कालपर्यंतची तुम्हाला वेळ आहे. कायदेशीरपणानं जी काही कलम आहेत त्या कलमांच्या संदर्भात किंवा आमच्या नागरिकांच्या तक्रारी या आम्ही पोलीस स्टेशनला द्यायला आमचे प्रमुख मंडळी पोलीस स्टेशनला आता बसतील. माझा ऐकून घ्या. पोलीस स्टेशनला बसतील. त्याच्यामध्ये जर काय लपवाछपी किंवा कोणाला पाठी घालण्याचं काम करायचा प्रयत्न कुठल्या जरी डिपार्टमेंटने केला तर त्याच्यावरती वेगळ्या पद्धतीनं आम्हाला जावं लागेल. एक आता तुम्हाला जे जे तुम्हाला सांगायचे ते महापुरुषाच्या बाबतीतलं. आणि आता सक्तीच्या रजेवरती पाठवताना 2 दिवसाची नाही पाहिजे, कायमची. अरे मला मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत हा व्यक्ती सक्तीच्या रजेवरती असेल. पण ही चौकशी करताना शहरातली एक कमिटी सुद्धा तुम्ही नेमली पाहिजे की तुम्ही चौकशी करणार म्हणजे काय करणार, शासकीय कागदाला कागद तोडणार, तसं करू नका. नागरिकांच्या तक्रारी काय आहेत, कुठल्या टेंडरच्या तक्रारी आहेत, त्याच्यावरती तुम्ही 4 जणांची कमिटी तयार करा आणि त्या कमिटीने मग काय आपल्या तक्रारी आहेत कशा आमच्याकडे आवडले थोडा मेरे को भी दिमाग आहे. मी तुम्हाला सांगितलं की आपल्या प्रमुख मंडळींची म्हणजे जागरूक कट्ट्यातले काही घ्या किंवा इतर पक्षातले काही घ्या, तुम्हाला जे वाटतील. माझी शहराकरता जे वेळ देतात ते तुम्ही 4-5 जणांची कमिटी तयार करून त्याच्यावरती चौकशी लावा. आता सगळ्यांनी 1 नंबरचा जो मुद्दा होता त्यांना रजेवरती त्यांना रजेवरती पाठवतोय. 2 नंबरचा मुद्दा टेंडरच्या संदर्भात जो मुद्दा होता त्याच्यामध्ये आजच अहवाल शासनास पाठवला जाईल. 3 नंबरचा मुद्दा जो महापुरुषांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासंदर्भात त्यांच्याकडून जे काही अनधिकृत गोष्टी घडलेल्या आहेत त्याची पोलीस विभागानं आजच चौकशी करून त्याच्यामध्ये तात्काळ कारवाई करायची. अण्णांनी जो मुद्दा उपस्थित केला कमिटी स्थापन करायचा तोही आपण मान्य